की वेन वी आर टॉकिंग अबाउट मौर्यन एम्पायर, फाईन, मौर्यन एम्पायरचे जे दोन घटक आहेत ते महत्त्वाचं म्हणजे यस्टरडे वी हॅव सीन अर्थशास्त्र. ठीक आहे, आता अर्थशास्त्र या ग्रंथामध्ये तुम्ही काय बघितलं? अर्थशास्त्र हे पुस्तक लिहिलेलं आहे कौटिल्यांनी, संस्कृत भाषेत आहे, 6000 श्लोक आहेत, राईट, 15 अध्याय आहेत, है ना, 15 अध्याय आहेत, आणि अशा प्रकारे यांची रचना झालेली. याचा मूळ विषय काय? राजनीती. याचा मूळ विषय आहे राजनीती, पण यामध्ये तुम्हाला समाजाचं, प्रशासनाचं, कर व्यवस्थेचं, या सगळ्याचं वर्णन आलेलं बघायला मिळतं. यामध्ये स्त्रियांची स्थिती वगैरे देखील डिस्कस केलेली तुम्हाला पाहायला मिळते. फाईन, आता याचा तुलना करायची आहे आपल्याला इंडिकाशी. इंडिका ग्रंथ आहे मेगस्थनीजचा. ठीक आहे, इंडिका इज रिटन बाय मेगस्थनीज. मेगस्थनीज कोण होते? मेगस्थनीज वॉज ग्रीक ॲम्बेसेडर, डिप्लोमॅट अँड हिस्टोरियन. ठीक आहे, ही वॉज डिप्लोमॅट, ही वॉज ॲम्बेसेडर अँड हिस्टोरियन ऑफ ग्रीक. सेल्युकस निकेटरचे राजदूत म्हणून हे चंद्रगुप्त मौर्याच्या दरबारात आले होते. हे एक. ठीक आहे, आता मेगस्थनीजने इंडिका जो ग्रंथ लिहिला याचं पूर्ण किंवा हा मूळ रूपात उपलब्ध नाही, याचे सुद्धा आपल्याला काही अवशेषच मिळालेले आहेत, फाटके पेजेस मिळालेले आहेत, हे लक्षात ठेवा. ठीक आहे, या इंडिका ग्रंथामध्ये मेगस्थनीजने कशा कशाचं वर्णन केलेलं आहे? सो मेगस्थनीजने इंडिका ग्रंथामध्ये मौर्य साम्राज्याचं वर्णन केलेलं आहे. मौर्य साम्राज्याचं वर्णन केलेलं आहे. याने चंद्रगुप्त मौर्याच्या महालाचं वर्णन केलेलं आहे. कुंभरारला जो महाल होता त्याचं वर्णन केलेलं आहे. त्यांनी म्हटलेलं आहे की हा महाल माणसं बनवूच शकत नाहीत, दिस इज नॉट मेड बाय मॅन. फाईन, सो बेसिकली ईश्वरांनी निर्माण केलेला महाल सांगितलेला आहे. यामध्ये मग लाकडांचा उपयोग झालेला आहे, काष्ठ, वुडन महाल आहे, आणि त्याच्याचबरोबर विटांचा उपयोग देखील झालेला आहे, हे सांगितलेलं आहे. फाईन, त्या व्यतिरिक्त याने मौर्य साम्राज्याच्या प्रशासनाचं वर्णन केलेलं आहे. प्रशासनाचं वर्णन केलेलं आहे. याने म्हटलेलं आहे की मौर्यांकडे स्टँडिंग आर्मी असते. मौर्यांकडे स्टँडिंग आर्मी असते, आणि महत्त्वाचं म्हणजे मौर्य साम्राज्यात हत्ती पाळले जातात. मग मौर्य साम्राज्यात आल्यानंतर त्यांनी हत्ती पाळण्याची कला शिकून घेतलेली आहे. फाईन, हत्ती पाळण्याची कला त्यांनी शिकून घेतलेली आहे. त्याच्याचबरोबर याने म्हटलेलं आहे की प्रशासनाचे 6 विभाग असतात. प्रशासनाचे 6 विभाग याने सांगितलेले आहेत. यामध्ये नौका विभाग, व्यापार विभागपासून ते अगदी सैन्य विभागापर्यंत 6 प्रशासनिक विभाग सांगितलेले आहेत. ठीक आहे, त्या व्यतिरिक्त याने म्हटलेलं आहे की यांचे जे कायदे आहेत हे कसे आहेत? अलिखित. मौर्य साम्राज्यात कायदे अलिखित आहेत, आणि व्यवस्था धर्म आधारित किंवा धर्मशास्त्र आधारित व्यवस्था आहे, हे त्यांनी सांगितलेलं आहे. फाईन, सो बेसिकली अनरिटन लॉज बद्दल हा डिस्कशन करतो, आणि हा म्हणतो की राजाची भूमिका सगळ्यात महत्त्वाची आणि सगळ्यात जबाबदारीची भूमिका असते. सो राजा जबाबदार आहे, कल्याणकारी राज्य स्थापन करणारा राजा आहे, असं मौर्य साम्राज्याचं वर्णन त्याने केलेलं आहे. हे एक. ठीक आहे, त्या व्यतिरिक्त याने अजून काय म्हटलेलं आहे? याने म्हटलेलं आहे समाजाबद्दलचं डिस्कशन केलेलं आहे. भारतीय समाजाचं डिस्कशन याने कसं केलेलं आहे ते समजून घ्या. सो भारतीय समाजाबद्दल सांगताना मेगस्थनीज म्हणतो की भारतातली लोक प्रामाणिक आहेत. ठीक आहे, यांनी म्हटलेलं आहे की भारतीय समाज, जनता एक प्रामाणिक जनता आहे. ठीक आहे, यामध्ये चोरी किंवा लबाडी खूप जास्त प्रमाणात होत नाही, असं मौर्य साम्राज्याबद्दल यांनी वर्णन केलं आहे. मग याचं कारण 2 असू शकतं ना, जनता प्रामाणिक आहे की राजा कठोर आहे, है ना, राजाची व्यवस्था कठोर आहे, कायदे कडक आहेत, याचा अर्थ हा आहे. ठीक, त्या व्यतिरिक्त याने म्हटलेलं आहे की प्रामाणिक जनता आहे, मेहनती जनता आहे, आणि त्याच्याचबरोबर समाज 7 जातींमध्ये विभाजित आहे. याने 7 जातींचं वर्णन केलेलं आहे. मग या 7 जातींमध्ये याने फिलॉसफरला देखील जात म्हटलेलं आहे, दार्शनिक, तत्वज्ञ, म्हणजे टेक्निकली ही वॉज टॉकिंग अबाउट ब्राह्मण प्रॉबेबली. ठीक आहे, सो याने म्हटलेलं आहे की दार्शनिक आहेत, कुंभार, सुतार, लोहार, सोनार, त्याच्याचबरोबर कृषक, शिल्पी, या जाती त्यांनी सांगितलेल्या आहेत. सो मेगस्थनीज इथे कन्फ्यूज झालेला दिसतो. आपले जे व्यवसाय आहेत त्यांना त्याने जाती समजलेल्या आहेत. ठीक आहे, सो बेसिकली 7 जातींचं वर्णन यांनी केलेलं आहे. त्याच्याचबरोबर यांनी म्हटलेलं आहे की भारताची भूमी जी आहे ही कशी आहे? भारताची भूमी उर्वरक आहे, उर्वरक, सुपीक जमिनीचं वर्णन याने केलेलं आहे, सुपीक. आणि यांनी म्हटलेलं आहे की भारतातली लोक वर्षातून 3 वेळा पीक घेतात, 3 टाइम्स ॲग्रिकल्चर. फाईन, सो उर्वरक जमिनीचं वर्णन याने केलेलं आहे. याचा अर्थ हा गंगा यमुना दोआबच्या इर्दगिर्द असलेला बघायला मिळतो. ठीक, त्याच्याचबरोबर याने म्हटलेलं आहे की भारतात दुष्काळ पडत नाहीत. याने म्हटलेलं आहे की भारतात दुष्काळ पडत नाहीत.
भारतात दुष्काळ पडत नाहीत हे त्यांनी म्हटलेलं आहे. फाईन. आणि त्याच्याचबरोबर याने म्हटलेलं आहे की भारतात संपत्तीचं वितरण जे आहे हे विषम झालेलं आहे. संपत्तीचं वितरण विषम झालेलं असलं तरी वागणूक मात्र समाजात लोकांना समान मिळते. समान वागणूक मिळाल्याची चर्चा मेगस्थनीज करतो. जमतंय? ठीक आहे. आता या वर्णनाला तुम्हाला कंपेअर कशाशी करायचं आहे? अर्थशास्त्राशी करायचं आहे. अर्थशास्त्राशी याचं वर्णन कंपेअर करायचं. सो भारतात मौर्य साम्राज्याच्या प्रशासनामध्ये 6 विभाग आहेत. 6 विभाग आहेत का? किती आहेत? 8 प्रशासनिक विभाग झाले. आणि त्या व्यतिरिक्त मग आपण इथे पाहिलं होतं की मौर्य साम्राज्याचं जे प्रशासन आहे यांचे, आय शो यू क्विकली हे हिअर, यांचे कमिटीज तुम्हाला बघायला मिळतात ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये. हे 3 6. ठीक आहे, हे 6 विभाग झाले. आणि या व्यतिरिक्त हे विविध कमिटीजमध्ये डिवायडेड होते. ठीक आहे, 6 विभाग आहेत ते ठीक आहे, पण त्या व्यतिरिक्त यांच्या कमिटीज देखील डिवायडेड होत्या. सो मौर्य साम्राज्याचं प्रशासन कसं होतं? मौर्य साम्राज्याचं प्रशासन असं होतं की किंग वॉज द सुप्रीम ऑथॉरिटी. किंग वॉज द सुप्रीम ऑथॉरिटी. टू असिस्ट द किंग देअर वर 6 डिपार्टमेंट्स. आणि हे 6 विभाग कोणते कोणते होते? हे होते मिलिटरी, ज्युडिशरी, है ना, लेजिस्लेटिव्ह, एक्झिक्युटिव्ह, देन मंत्री परिषद आणि अमात्य. ठीक आहे, हे 6 विभाग तुम्हाला बघा. याचंच वर्णन मेगस्थनीजने केलेलं आहे, पण ते थोडंसं ब्रॉडर लेवलवर झालेलं आहे. याला अजून मायक्रो लेवलवर आणण्याची गरज आहे. सो मिलिटरीमध्ये 5 कमिटी असलेले तुम्हाला बघायला मिळतात. कमिटी ऑफ 5 मेंबर्स. फाईन. आणि मग या 30 मेंबर्सच्या 6 कमिटी, ज्यामध्ये एका कमिटीत 5 मेंबर आहेत. 30 मेंबर्सच्या 6 कमिटी, ज्यामध्ये एका कमिटीमध्ये 5 मेंबर आहेत. ठीक. आणि मग हे कशाशी संबंधित आहेत? नेव्ही, ट्रान्सपोर्ट, वॉर एलिफंट्स, इन्फंट्री, कॅव्हलरी अँड चॅरियट. ठीक आहे, अशा प्रकारे हे एक विभाग, फक्त सैन्य विभागाची डिव्हिजन अशा प्रकारे झालेली आहे. त्यानंतर मग तुम्हाला बघायला मिळतं ज्युडिशरी आणि लेजिस्लेटिव्ह, लॉ मेकिंग प्रोसेस अँड न्याय व्यवस्था ही कोणाच्या हातात होती? शासकाच्या. राजा न्यायाधीश असायचा. ठीक. आणि त्याच्याचबरोबर कायदे बनवणे हे देखील राजाचं कर्तव्य असायचं. कायदे अलिखित होते, अनरिटन. यामध्ये मात्र मेगस्थनीज अगदी बरोबर म्हणतोय. ठीक आहे. त्यानंतर मग तुम्हाला बघायला मिळतं की एक्झिक्युटिव्ह फंक्शन. आता एक्झिक्युटिव्ह फंक्शनमध्ये काय काय तुम्हाला बघायला मिळतं की पोस्टिंग ऑफ वॉचमेन्स. वॉचमेन्स नॉट एक्झॅक्टली वॉचमेन्स, इट वॉज लाईक सुपरवायझर्स. फाईन. प्रत्येक कमिटी आपलं काम योग्यरित्या करते आहे की नाही याच्यासाठी काही समित्या नेमल्या जायच्या. त्याच्याचबरोबर जे अकाउंट्स वगैरे होते त्याचा लेखाजोखा ठेवण्यासाठी, त्याचबरोबर मंत्र्यांच्या नियुक्ती, हे सगळं जे होतं हे एक्झिक्युटिव्हचं कार्य होतं. हे प्रशासनिक व्यवस्था सांभाळणं. नियुक्त्या, रस्त्यावर लाईट दिवेबत्ती आहेत की नाही, रस्त्यावर खड्डे तर नाही आहेत ना, है ना, ड्रेनेज सिस्टम व्यवस्थित आहे की नाही, हे सगळं बघण्याचं कार्य यांचं होतं. त्यानंतर मंत्री परिषदामध्ये 4 लोक महत्त्वाची होती. मंत्री परिषदेमध्ये 4 महत्त्वाचे पोस्ट तुम्हाला बघायला मिळतात. हे कोणते कोणते आहेत? पुरोहित, युवराज, महामंत्री आणि सेनापती. सो पुरोहित वॉज द चीफ ऑफ मंत्री परिषद. ठीक आहे, मंत्री परिषदामध्ये पुरोहितांना जास्त महत्त्वाचे अधिकार असलेले पाहायला मिळतात. पुरोहित. ठीक आहे, पुरोहित ब्राह्मण असायचे. इथे तुम्हाला काय दिसतंय? ब्राह्मण क्षत्रिय विवाद जे सुरू झाले होते ते आता इथे सौहार्द व्यवस्थेमध्ये बदललेले तुम्हाला पाहायला मिळत आहेत. जमतंय? ठीक आहे. त्यानंतर मग युवराज, सेकंड पोझिशन युवराजची होती. युवराज म्हणजे प्रिन्स. ठीक आहे. त्यानंतर महामंत्री आणि मग सेनापती. ठीक. आणि त्याच्यानंतर मग असायचे अमात्य. आता अमात्यांचं काय काम होतं? अमात्यांचं काम होतं सिटी ॲडमिनिस्ट्रेशन, रेव्हेन्यू डिपार्टमेंट, सुप्रिटेंडंट, द फार्मर्स, कार्पेंटर्स, पॉटर्स या सगळ्यांची व्यवस्था राखणे, पाहणे आणि त्याच्याचबरोबर पब्लिक रोड्स वगैरे मॅनेज करणे, हे अमात्यांचं कार्य होतं. ठीक आहे. सो त्याबरोबरच या अमात्यांसाठी 30 मेंबरच्या 6 कमिटी पुन्हा एकदा नेमल्या जायच्या आणि या 6 कमिटींमध्ये 5-5 मेंबर असायचे. ठीक आहे. 30 मेंबर, 6 कमिटी, 5 मेंबर इच कमिटी. फाईन. त्यानंतर या कमिटींचं काय काम होतं? इंडस्ट्रीज, फॉरेनर्स, मॅन्युफॅक्चर अँड सेल ऑफ गुड्स, उत्पादन आणि विक्रय हे पाहिजे. त्याच्याचबरोबर रजिस्ट्रेशन ऑफ बर्थ अँड डेथ. आता हे लक्षात ठेवा की अर्थशास्त्रात जनगणनेचा उल्लेख झालेला आहे. सगळ्यात पहिलं सेन्सस. अर्थशास्त्रात जनगणनेचा उल्लेख झालेला आहे. जन्म आणि मृत्यूची राजकीय नोंदणी केली जात असे.
ठीक आहे. जन्म आणि मृत्यूची राजकीय नोंदणी केली जात असे. त्याच्याचबरोबर सेल्स टॅक्सचा कलेक्शन म्हणजे विविध कर कलेक्ट करण्याचं कार्य देखील अमात्यांचं असायचं आणि त्याच्याचबरोबर ट्रान्सपोर्ट कम्युनिकेशन. फाईन. सो दिस वॉज द सिस्टम ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन. सो मेगस्थनीजने जे वर्णन केलेलं आहे ते चुकीचं नाही आहे, पण मेगस्थनीजचं वर्णन जे आहे ते कसं आहे ब्रॉडर लेवलवर आहे की 6 विभाग प्रशासनाचे बघायला मिळतात. पण त्याला जर अजून मायक्रो डिटेलिंग केली तर अनेक कमिटीजमध्ये हे ॲडमिनिस्ट्रेशन विभागलेलं तुम्हाला पाहायला मिळतं. हे जमतंय? ठीक आहे. त्या व्यतिरिक्त मेगस्थनीज काय म्हणतो? मेगस्थनीज म्हणतो की कायदे अलिखित आहेत. हे अगदी बरोबर आहे. कायदे अलिखित आहेत, धर्मशास्त्रावर आधारित आहेत. ठीक आहे. धर्मशास्त्रावर आधारित कायदे तुम्हाला मौर्य साम्राज्यामध्ये बघायला मिळतात. ठीक. त्यानंतर समाजात प्रामाणिक जनता आहे हे त्यांनी सांगितलेलं आहे. सो समाजात प्रामाणिक जनता असण्याचं कारण काय? राजा कठोर आहे, शासक कठोर आहे. तुम्ही लक्षात घ्या की आपण सगळे गुहांमधून निघालेले आहोत काही हजार वर्षांपूर्वी, है ना, आणि सगळे पशु प्रवृत्तीचे माणसं आहोत आजही 21व्या शतकात. मग आपण बोलतोय कधीबद्दल 3rd सेंचुरी BC. ठीक. आणि आपल्या पशुत्वाची इंडिकेशन काय? आपली नखं वाढतात, आपली नखं वाढतात आणि मग आपण काय करतो? ती नखं कापतो, आपल्या पशुला अजून मध्ये दाबून ठेवतो. मग काही लोक काय करतात? नखं वाढवतात आणि त्याला कलर पण करतात. पशुत्वाची शिखर रूप आहे ते. कळतंय? सो बेसिकली आपण जस्ट गुहांमधून निघालेले लोक आहोत आणि आपण प्रामाणिक असणं नॉट गोइंग टू हॅपन. एकदा फक्त सिग्नल बंद झालं की बघा काय होतं ते, है ना. सिग्नल बंद झाला की नो बडी केअर्स फॉर सिग्नल. फाईन. किंवा भारतात चोरी किंवा दरोडा वगैरे जे होतात ते असं खूप जास्त होताना बघायला मिळते. म्हणजे असं नाही आहे की होतच नाही, खूप होतात, पण चालता चालता पटकन कुठे अपराध होताना तुम्हाला नाही दिसत. कारण काय? पोलीस व्यवस्थेची भीती, कायद्याची भीती. जर हे कायदे नसले, जर हे पोलीस नसले तर काय होईल? अराजकता पसरेल. कळते? सो शासन कडक असल्यावर जनता प्रामाणिक असते, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. सो इथे काय म्हटलेले आहे की प्रामाणिक जनता आहे. प्रामाणिक जनता असण्याचं कारण शासन कठोर आहे, हा त्याचा अर्थ आहे. त्याच्याचबरोबर यांनी म्हटलेलं आहे की समाजात 7 जाती आढळतात. कोणत्या कोणत्या? फिलॉसॉफर, पॉटर, है ना, गोल्डस्मिथ, आयरनस्मिथ, कार्पेंटर. या सगळ्यांना त्यांनी काय म्हटलेलं आहे? त्यांनी म्हटलेलं आहे की या जाती आहेत, जेव्हा की हे काय आहेत? व्यवसाय आहेत. राईट. सो बेसिकली इथे हा कन्फ्यूज झालेला दिसतो. अर्थशास्त्रामध्ये 4 वर्णांचं डिस्क्रिप्शन आलेलं आहे. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र. ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे 4 वर्ण आहेत आणि अनेक जाती आणि पोट जाती आहेत. जाती आणि पोट जाती आहेत, पण व्यवसाय वेगळे आहेत. फाईन. जाती पोट जाती इथे पण आहेत, पण व्यवसाय आणि जातींमध्ये मेगस्थनीज कन्फ्यूज झालेला तुम्हाला बघायला मिळतो. ठीक. याने म्हटलेलं आहे की भारताची भूमी उर्वरक आहे. भारताची भूमी उर्वरक तर आहेच, पण 3 वेळा पीक काढण्याची व्यवस्था आपल्याकडे नाही आहे, 2 वेळा पीक काढण्याची व्यवस्था आहे. ठीक आहे. अर्थशास्त्रामध्ये 2 वेळा, 2 टाइम्स क्रॉपिंग सिस्टम इथे म्हटलेली आहे. त्याच्याचबरोबर याने म्हटलेलं आहे की भारतात दुष्काळ पडत नाहीत. सो चंद्रगुप्त मौर्यांच्या वेळेला मगधमध्ये 12 वर्षाचा दुष्काळ पडल्याचं लिखित प्रमाण तुम्हाला बघायला मिळतं. जैन ग्रंथांमध्ये देखील बघायला मिळतात. त्यामुळे इथे देखील मेगस्थनीजने काहीतरी गोंधळ केलेला तुम्हाला बघायला मिळतो. फाईन. सो दुष्काळ पडत होते, 12 वर्षाचा मगधमध्ये दुष्काळ पडलेला आहे. फाईन. आणि त्यामुळे इथे मेगस्थनीज थोडासा कन्फ्यूज झालेला बघायला मिळतो. इथे त्यांनी म्हटलेलं आहे की संपत्तीचं वितरण विषम झालेलं आहे. अगदी बरोबर आहे. काही लोकांकडे अति संपत्ती आहे, काही लोकांकडे अजिबात संपत्ती नाही आहे. पण समाजात सगळ्यांना समान वागणूक मिळते नाही, है ना. ब्राह्मण सुप्रीम, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र अशा प्रकारे यांचे स्टेटस और पोझिशन ऑफ इन सोसायटी वर देअर. त्यानंतर मग पुन्हा अनुलोम विवाह, प्रतिलोम विवाह, अजून गोंधळ. फाईन. सो हे जे फरक आहेत हे आहेत अर्थशास्त्र आणि मेगस्थनीजच्या इंडिकामध्ये. हे जमतंय? ठीक आहे. सो बेसिकली हा एक प्रश्न तुम्हाला विचारलेला प्रश्न आहे. मेगस्थनीजची इंडिका आणि अर्थशास्त्र यांचं कंपॅरिझन विचारलं जातं. अजून एक राहिलं की मेगस्थनीज काय म्हणतो? भारतात दास नाहीत. हे काल सांगितलं होतं बघा. हां, मेगस्थनीजने म्हटलेलं आहे की भारतात दास नाहीत. कौटिल्यांच्या अर्थशास्त्रात दासांचं वर्णन झालेलं आहे. 9 प्रकारचे दास अर्थशास्त्रात सांगितलेले आहेत आणि त्याच्याचबरोबर बौद्ध साहित्यामध्ये देखील अनेक प्रकारच्या दासांचं वर्णन झालेलं आहे. ठीक. ज्या दुष्काळाबद्दल आपण चर्चा केली, हे दुष्काळ कुठल्या याच्यामध्ये सांगितलेलं आहे? अभिलेखामध्ये
सौहगौरा सोहगौरा अभिलेखामध्ये या दुष्काळाचं वर्णन झालेलं आहे. ठीक आहे. आणि त्याच्याचबरोबर मेगस्थनीजने संयुक्त परिवाराची चर्चा केलेली आहे. एक चांगलं अन्न खाणारी ही लोक आहेत. त्याच्याचबरोबर याने म्हटलेलं आहे की भारताच्या लोकांना लिखाण कला अवगत नाही. मेगस्थनीज म्हणतो भारताच्या लोकांना लिखाण कला अवगत नाही, जे की खरं नाही. कारण एरियन याच्या आधी म्हटलेलं आहे एरियनने की भारताच्या लोकांना लिखाण कला अवगत आहे, है ना. सो मेगस्थनीजचं हे जे वर्णन आहे याला थोडंसं सावधानीपूर्वक अभ्यासण्याची गरज आहे. कन्क्लुजन लिहायचं आहे, है ना.